नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, काव्यावरती आणि तसेच नंदिनीवरती हल्ला करणाऱ्या दीपकला शेवटीला इथे जीवा आणि पार्थ या दोघांनी पकडून त्याला आता बेदम मारलेलं असतं. आणि त्याचबरोबर लग्नाच्या वेळीसुद्धा इथे आता नंदिनीला किडनॅप करून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो दीपकच होता, ही गोष्ट आता सगळ्यांनाच कळलेली असते. त्यामुळे दीपकची रवानगी जेलमध्ये झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे दीपकला नंदिनी ज्या वेळेला तो इथे आनंद निवासमध्ये काम करत होता तेव्हापासूनच त्याला नंदिनी आवडत असते. त्याचा थोडा स्वभाव हा सायकोसारखा असतो. त्याला जी गोष्ट हवी असते ती त्याला हवीच असते, अशा पद्धतीचा त्याचा हा स्वभाव असतो. नंदिनीचं लग्न त्यावेळेला पार्थबरोबर ठरलेलं असतं आणि ज्या वेळेला पार्थबरोबर लग्न होणार असतं त्याच वेळेला इथे आता गौरीपूजनाला जेव्हा नंदिनी बसलेली असते त्यावेळेला दीपक तिला तिथून किडनॅप करून घेऊन जातो, तिला बेशुद्ध करतो आणि त्यानंतर या चौघांचं आयुष्य बदलून गेलेलं असतं. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त दीपक असतो. कारण दीपक इथे लग्न मंडपातून नंदिनीला घेऊन जातो आणि त्यानंतर सगळा तमाशा होतो. अगदी इतका तमाशा होतो की इथे नाईलाजाने काव्याला पार्थबरोबर तिची इच्छा नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागतं. कारण तिला गावकरी जबरदस्तीने आता नंदिनी नसल्यामुळे पार्थबरोबर लग्न करायला सांगतात आणि तेव्हा तिथे जीवासुद्धा नसतो. त्यामुळे तिथे आता सगळी गडबड उडालेली असते. जीवा नसल्यामुळे इथे आता काव्याला काही बोलतासुद्धा आलेलं नसतं. त्यामुळे इथे दीपक जेव्हा नंदिनीला घेऊन जातो आणि तिच्याबरोबर बळजबरीने लग्न करत असतो त्याच वेळेला जीवा आता त्या मुलीला हॉस्पिटलला सोडून तो घरी यायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला त्याची नजर त्या गाडीवरती पडते ज्या गाडीमध्ये नंदिनी असते. म्हणजे देवाच्या इथे स्वर्गामध्ये ज्या पद्धतीने लग्नाच्या गाठी बांधल्या जातात असं म्हणतात, तर इथे कदाचित लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गामध्ये काव्य आणि पार्थ त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी अशाच बांधल्या असतील. कारण इथे आता बरोबर नंदिनीला वाचवायला जीवा गेलेला असतो आणि तो जेव्हा लग्न मंडपामध्ये तिला घेऊन येत असतो त्याच वेळेला पार्थचं आणि काव्याचं लग्न झालेलं असतं आणि हे सगळं कारस्थान ह्या दीपकमुळे झालेलं असतं. दीपक त्याचबरोबर वसू आत्या आणि रम्या या तिघांनी मिळून हे सगळं षडयंत्र रचलेलं असतं. पण त्याच्यामध्ये चौघांची ही लग्ने मनाविरुद्ध झालेली असतात. पार्थ आणि नंदिनी यांचं अरेंज मॅरेज असल्यामुळे त्यांना इतका फारसा काही फरक पडत नाही, आपण बघतोय. पण फरक पडतोय तो काव्य आणि जीवाला. कारण त्यांचं लव्ह मॅरेज असतं, म्हणजे त्यांना लव्ह मॅरेज करायचं असतं. त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं आणि त्याचबरोबर एकमेकांवरती प्रेम असताना त्यांनी आता एकमेकांबरोबर लग्नाची स्वप्न रंगवलेली असतात. आपली घरं कशी असली पाहिजे, आपला रूम कसा असला पाहिजे, त्याचबरोबर आपलं लग्न कशा पद्धतीने झालं पाहिजे, घरातल्या लोकांना आपण कसं सांगायचं की आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. त्यानंतर लग्नानंतरची सगळी स्वप्न त्या दोघांनी एकत्र रंगवलेली असतात आणि ती त्यांना पूर्ण करता येत नाही. कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असताना त्यांना इथे नाईलाजाने दुसऱ्यांबरोबर लग्न करावं लागतं. त्यामुळे जर कुणाला कठीण जातं आहे तर ते जीवा आणि काव्या या दोघांनाच थोडं हे लग्न आता ॲक्सेप्ट करणं हे कठीण होतं आहे. बाकी नंदिनी आपला संसार वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, तर इथे पार्थसुद्धा काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण आता तरीसुद्धा इथे आता नंदिनीचं जीवाबरोबर लग्न झालं आहे तरीसुद्धा दीपक काही स्वस्थ बसत नाही आहे. कारण का, ज्या पद्धतीने इथे रम्या काव्या आणि पार्थ या दोघांना जसं वेगळं करण्याचा प्रयत्न करते, त्या दोघांमध्ये भांडण लावून त्या दोघांना इथे आता एकमेकांपासून वेगळं करून तिला पुन्हा एकदा पार्थच्या आयुष्यामध्ये एंट्री मिळवायची आहे. कारण तसंही तिला आता असं वाटतं आहे की पार्थला नंदिनीबरोबर लग्न करायचं होतं. कारण त्याला नंदिनी ज्या वेळेला पहिलीच त्यांची भेट झालेली असते तेव्हा नंदिनी त्याला आवडलेली असते. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनीसुद्धा आता मुलगी म्हणून जेव्हा स्थळ घेऊन जायची वेळ येते तेव्हा नंदिनीवरतीच पार्थचं स्थळ नेलेलं असतं आणि तेव्हासुद्धा त्याने नंदिनीला बघितलेलं असतं आणि नंदिनी त्याला आवडलेली असते. तेव्हा इथे नंदिनी त्याला आवडल्यामुळे तो अजिबातच रम्याचा विचार करत नाही.
रम्याबरोबर तो लग्न करत नाही आणि त्याला फक्त आणि फक्त नंदिनीबरोबर लग्न करायचं असतं, कारण त्याला नंदिनीच आवडलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे रम्याला तेव्हा काही करता येत नाही. पण आता सिच्युएशन तिला बदलल्यासारखी वाटते. तिला असं वाटतंय शेवटीला पारचं लग्न नंदिनीबरोबर झालं का? तर नाही, पारचं लग्न एका अशा मुलीबरोबर झालं जी मुलगी त्याला आवडलेलीच नव्हती, ती म्हणजे काव्या. मग जर काव्याला हे लग्न मान्य नाही आहे, जर पार्थला हे लग्न मान्य नाही आहे, मग हे दोघंजणं वेगळं झालेलंच बरं ना. म्हणून ती आता काव्याच्या इथे रागीट स्वभावाचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायला बघते. ती त्या दोघांना वेगळं करून तिला आता पारच्या आयुष्यामध्ये परत एंट्री मिळवायची आणि त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करते. पण त्या घरामध्ये नंदिनी आहे. नंदिनी आपल्या आता बहिणीचा आक्रेस्थाळपणा बघते, आपल्या बहिणीचा इथे आगाऊपणा ती बघते. तिला माहिती आहे की आता ती त्या झोनमध्ये नाही आहे, ती त्या विचारांमध्ये नाही आहे की आपलं लग्न झालं आहे, आपलं लग्न आता आपण टिकवलं पाहिजे. असा विचार आता काव्याच्या मनामध्ये येत नाही आहे, कारण सध्या तरी तिचं जीवावरती अजून प्रेम आहे. जीवावरती प्रेम असल्यामुळे ती आता पारचा त्या पद्धतीने विचार करत नाही आहे. पार्थने आता मनाची तयारी केली, त्याने ते ॲक्सेप्ट केलं आहे की नंदिनीचं जीवाबरोबर लग्न झालं आहे, त्याच्यामुळे आता काव्या माझी बायको आहे. ही गोष्ट आता पार्थने सुद्धा स्वीकारलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, फक्त प्रश्न उरला आहे तो जीवा आणि काव्याचा. पण आता काव्याला समजावण्याचं काम विक्रांत काका करत असतात. ज्या वेळेला इथे आता त्यांच्या लग्नाला 1 महिना झालेला असतो, तेव्हा 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचा निर्णय हा सगळ्यांनी घेतलेला असतो. पण तरीसुद्धा काव्याला राग येतो. तेव्हा विक्रांत काका जातात, तिला समजावतात. ते म्हणतात की बाळा, तू असं का करतेस? नेहमी हा आक्रस्ताळेपणा बरा आहे का? नेहमी चिडचिड करणं हे बरं आहे का? आणि तुला नेमका इथला राग तरी कसला आलाय गं? तुझं लग्न इथे तुझ्या मनाविरुद्ध पार्थबरोबर झालं म्हणून का? अगं पण ठीक आहे ना, तुला हे लग्न मान्य करायचं नाही आहे ना, नको करू. पण पार्थला आता मनापासून तुझ्याबरोबर तेव्हा लग्न करायचं होतं का? नाही, त्याचासुद्धा नाईलाजच झाला होता ना. पण तरीसुद्धा घरातल्या लोकांसाठी जसं तू हे लग्न केलंस तसं त्याने हे केलं आहे ना. मग तू जशी वागतेस तसा जर पार्थ वागला तर तुला चालणार आहे का? खरं सांग. तू जशी त्याच्याबरोबर बोलतेस, त्याच्याजवळ वागतेस, तसंच जर तो तुझ्याशी बोलला तर तुला चालेल? तुझा इन्सल्ट केलेला त्याने तुला चालेल का? तेव्हा इथे आता काव्य म्हणते, मग मी काय करू? तेव्हा इथे विक्रांत काका म्हणतात की दरवेळेला चिडचिड करणं हाच पर्याय नाही आहे. चिडचिड करणं, रागवणं म्हणजे लोक तुझी खिल्ली उडवतात. मागून इथे काय म्हणतात, ही अशीच आहे, हिला चांगलं बघवत नाही, ही आनंदी राहत नाही, दुसऱ्याला आनंदी बघू शकत नाही, असंच लोक म्हणतात ना. तुला मनामध्ये राग आला असेल, ठीक आहे, पण अगं काही लोकांच्या समोर तो राग व्यक्तच केला पाहिजे असं नाही. ठीक आहे, सोडून द्यायच्या गोष्टी, तू आनंदी राहण्याचा तर प्रयत्न कर. तेव्हा इथे आता सुखी राहण्याचा तर प्रयत्न कर, असं काका तिला समजावून सांगत असतात की प्रत्येक वेळेला चिडचिड करायची, राग व्यक्त करायचा आणि निघून यायचं. मग लोक अशाने तुझी किंमत करणार नाही. तुला ते लोक वेड्यात जमा करतील, तुझी खिल्ली उडवतील. तुला ते चालणार आहे का? अगं पार्थ इथे प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेत असतो, सगळ्यांसमोर तुझ्या बाजूने बोलत असतो. मग तो जर तुझा विचार करतो तर तू त्याचा विचार नाही केला पाहिजे का? एक माणूस म्हणून तू त्याच्याबरोबर नीट बोलली पाहिजेस, नीट वागली पाहिजेस. तो माझा मुलगा आहे, पण तरीसुद्धा तो एक माणूस आहे आणि त्याला पण मन आहे. तो तुझ्या मनाचा विचार करतो तर तू सुद्धा त्याच्या मनाचा विचार केला पाहिजे ना. ठीक आहे, तुझं लग्न मनाच्या विरुद्ध झालं आहे. अगं पण म्हणून काय प्रत्येक वेळेला चिडचिड करणं हाच एक पर्याय आहे का? तुला आता इथे 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही करायची आहे, पण सगळ्यांना करायची आहे. केक कापून त्यातला थोडा केक जर पार्थला भरवलास तर कुठे काय बिघडलं? त्याच्यामध्ये असं काय भूकंप येणार आहे सांग बरं? तेव्हा इथे कधी कधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडत. म्हणून आता प्रत्येक वेळेला आपण रागातच राहिलं पाहिजे, आपण इथे चिडूनच राहिलं पाहिजे, हा त्याच्यावरचा पर्याय नव्हे. कधी कधी आनंदीसुद्धा राहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद बघितला पाहिजे. लग्न नाही स्वीकारायचं आहे ना, नको स्वीकारू. अगं मैत्रीण म्हणून राहा. इथे नंदिनी जीवाबरोबर कशी वागते, जीवा तिच्याबरोबर किती छान वागतो. तो तिचा अपमान करतो? अजिबात नाही. त्याला जर त्याच्या मनाचंच करायचं असेल तो करतो, पण निदान तो कधी नंदिनीचा इन्सल्ट तरी करत नाही, बरोबर ना? मग तू तसं का करतेस? नंदिनी कधी जीवावरती रागवत नाही, त्याच्यावरती चिडचिड करत नाही, ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते ना. मग तुझ्याच बाबतीत असं का घडतंय, असा विचार आता तू केला पाहिजे, असं विक्रांत काका म्हणतात. त्यानंतर इथे आता विक्रांत काकांनी काव्याला व्यवस्थित समजावलेलं असतं, त्यामुळे इथे ती बाहेर येते, केक कट करते आणि पार्थला केकसुद्धा भरवते.
त्यानंतर प्रेक्षकांनो या गोष्टी आता घडतच असतात, सगळेजण आनंदी असतात। तेव्हा इथे आता काव्याने केक वगैरे भरवल्यानंतर आता जो काही गोंधळ वसुहत्याला घालायचा असतो तो तिला घालता येत नाही, कारण इथे आता काव्याने केक भरवल्यानंतर लगेच जीवा नंदिनीला केक भरवतो, नंदिनी जीवाला केक भरवते, पार्थ काव्याला केक भरवतो। या गोष्टी घडत असतात आणि घरातले सगळे आनंदी असतात। त्यावेळेला पार्थकडे तो व्हिडिओ आलेला असतो, ज्या व्हिडिओमध्ये ज्या माणसाने इथे काव्यावरती हल्ला केलेला असतो तो माणूस नक्की कोण आहे हे बघितलं जातं। त्याचा चेहरा नीट दिसत नसतो, पण तरी तो माणूस कोण आहे हे आता बघितलं जातं। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की काव्या, तुमच्यावरती हल्ला करणारा माणूस हाच आहे, याचा अर्थ हा माणूस आता गप्प राहणार नाही आहे, तो तुमच्यावरती हल्ला करू शकतो तर तो माझ्यावरतीही हल्ला करू शकतो, तो नंदिनी आणि जीवावरतीही हल्ला करू शकतो। तेव्हा इथे काव्या म्हणते मग आता आपण काय केलं पाहिजे? तेव्हा पार्थ म्हणत असतो की नंदिनी आणि जीवा या दोघांनाही हा व्हिडिओ दाखवला पाहिजे। आणि पार्थ प्रेक्षकांनो इथे आता सगळ्या गोष्टी निवडल्यानंतर तो व्हिडिओ जीवाला आणि नंदिनीला दोघांनाही दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हा माणूस कोण आहे आपल्याला नाही माहिती, यांनी काव्यावरती का अटॅक केला आपल्याला नाही माहिती, पण हा आपल्या कुणावरतीही अटॅक करू शकतो, कारण त्याची बॉडी लँग्वेज बघा, तो खूपच जास्त संतापलेला दिसतोय, सायकोसुद्धा असू शकतो। तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी थोडी घाबरलेली असते, कारण सायको म्हटल्यानंतर तिच्यासमोर फक्त एकच व्यक्ती येते, ती म्हणजे दीपक। दीपकने तिला किडनॅप केलेलं असतं, त्यामुळे ती आता मनामध्ये तर खूप घाबरते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी आता सगळेजण आपापल्या कामाला जातात आणि इथे नंदिनीने जीवाला आता स्वतःला पिकअप करायला बोलावलेलं असतं। तेव्हा जीवा म्हणतो की हो ठीक आहे, मी तुला घ्यायला येतो। जीवाला आता उशीर होणार असतो, तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा तुम्ही नका येऊ, मी आता घरी येते, रिक्षा पकडून येते, मला आता उशीर होतोय। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी रिक्षासाठी उभी राहिलेली असते आणि ज्या रिक्षाला ती हात करते त्याच्यामध्ये एक म्हातारे काका बसलेले असतात। तेव्हा नंदिनी आता इथे आता आनंद निवास असं म्हणते, तिला आनंद निवासकडे जायचं असतं। तेव्हा इथे आता ती बाहेर उभी राहिलेली असते, जीवा तयार होऊन खाली आता येतच असतो, तिला सोडायला जात असतो आणि पिकअप करायला सुद्धा तो जाणार असतो। तेव्हा इथे आता ड्रॉप करण्यासाठी पिकअप करण्यासाठी जेव्हा जेव्हा जीवा आता जात असतो नंदिनीला, काव्याला मनामध्ये राग येत असतो, पण ती सुद्धा आता या गोष्टी आता ती ॲक्सेप्ट करायला लागलेली असते। त्यानंतर इथे आता नंदिनी त्या रिक्षामध्ये तर बसलेली असते आणि प्रेक्षकांनो तो दुसरा तिसरा कुणी नसून तो नालायक दीपक असतो। दीपकला काही करून इथे आता नंदिनी हवीच असते, तो वेडा झालेला असतो, नंदिनीला तो कुणाबरोबरही बघू शकत नाही, त्यामुळे इथे आता लग्न झालेलं असताना देखील तो नंदिनीच्या मागेच पडलाय। तेव्हा इथे आता पार्थला सुद्धा काळजी वाटत असते आणि जीवाला सुद्धा। तेव्हा जीवा येतो आणि म्हणतो की नंदिनी तू कशाला या रिक्षामध्ये बसलेस, उतर ना या रिक्षामधून, चल मी तुला घेऊन जातो। तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही नको, मी जाते ना आता रिक्षामधून, तुम्हाला दुसरी कामं असतील ना तुम्ही ऑफिसला जा। तेव्हा इथे नंदिनी आता रिक्षात बसल्यानंतर ती म्हणत असते काका चला मला आनंद निवासमध्ये घेऊन चला। तेव्हा इथे जीवा म्हणत असतो नंदिनी ठीक आहे उतरा, तुम्ही उतरा, मी तुला घेऊन जातो। त्यानंतर इथे आता त्या माणसाला राग येतो, दीपकला राग येतो, दीपक आता तिथे काही बोलत नाही। त्यानंतर जीवा नंदिनीला आता घेऊन जातो आणि इथे आता जेव्हा घरी येण्याची वेळ असते तेव्हा इथे आता नंदिनी रिक्षाला जेव्हा उभी राहते तेव्हा दीपक तिच्यावरती नजर ठेवून असतोच ना, दीपक पुन्हा तिथे येतो, तेव्हा नंदिनी बरोबर तीच रिक्षा पकडते। नंदिनीला काही माहिती नसतं, तिच्या लक्षसुद्धा नसतं की समोर कोण गाडी चालवते। तेव्हा इथे नंदिनी आता रिक्षातून जात असताना प्रेक्षकांनो इथे आता दीपक तिला फास्टमध्ये घेऊन जात असतो। तेव्हा नंदिनी म्हणते की कुठे घेऊन जाताय तुम्ही मला, रिक्षा थांबवा, रिक्षा थांबवा। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता पार्थचा फोन आलेला असतो। जेव्हा पार्थचा फोन येतो तेव्हा इथे नंदिनी फोन उचलते आणि जोरजोरात ओरडते आणि सांगते की मला कोणीतरी घेऊन जाते, कदाचित हा दीपक आहे। तेव्हा ती केस पकडते आणि केससुद्धा त्याचे ओढते, तेव्हा तो दीपक असतो ही गोष्ट तिच्या लक्षात येते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो, तो म्हणजे पार्थ। तो लगेचच जीवाला फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो। तेव्हा प्रेक्षकांनो जीवा आणि पार्थ दोघेजण नंदिनी ज्या ठिकाणी असते त्या लोकेशनला पोचतात आणि नंदिनीला दीपकच्या तावडीतून वाचवतात। आणि दीपकचा चेहरा बघितल्यानंतर त्याची दाढी मिशी काढल्यानंतर तो दीपक आहे आणि लग्नाच्या वेळी दीपकनेच इथे आता नंदिनीला किडनॅप केलेलं असतं, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर येते। आणि तेव्हा इथे पार्थ त्याला बेदम मारतो आणि जीवासुद्धा
कारण त्या दीपकमुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं असतं. त्यामुळे इथे दीपकला आता ते लोक पोलिसांना बोलवतात आणि अरेस्ट करायला सांगतात. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा देतात.